तिसऱ्या बाळाच्या जन्मासाठी ही मॅटर्निटी लीव्ह म्हणजे मातृत्व रजा मिळण्याचा अधिकार महिलांना आहे आणि त्यांना ती पूर्ण रजा मिळायला हवी असा निकाल नुकताच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता कायद्यानुसार तिसऱ्या बाळाच्या जन्मासाठी दिली जाणारी 12 आठवड्यांची रजा महिलांना कोणीही नाकारू शकणार नाहीये. तमिळनाडूच्या एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करणाऱ्या महिलेला तिसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळी ही मॅटर्निटी लीव्ह शाळेकडून नाकारण्यात आली होती. त्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिलाय. मद्रास उच्च न्यायालयाने या बाबतीत शाळेच्या बाजूने निकाल देत ही रजा नाकारली होती, कारण महिलेला तिच्या पहिल्या पतीपासून 2007 आणि 2011 मध्ये 2 मुलं झाली होती. त्यानंतर तिने 2012 मध्ये शाळेतली शिक्षिका म्हणून सरकारी सेवेत प्रवेश केला. 2017 मध्ये घटस्फोटानंतर हे जोडपं वेगळं झालं आणि त्या महिलेने 2019 मध्ये पुन्हा लग्न केलं. 2021 मध्ये तिने 9 महिन्यांच्या प्रसूती रजेसाठी अर्ज केला, पण तो नाकारण्यात आला होता. त्यावेळी लोकसंख्या मर्यादित राहावी यासाठी 2 बाळांपेक्षा जास्त बाळांना जन्म दिल्यास प्रसूती रजा देणं योग्य नसल्याचं कारण सांगून मद्रास हायकोर्टाने ती नाकारली होती. शेवटी ही केस सर्वोच्च न्यायालयात गेली आणि तिथे न्यायालयाने बाळ दुसरं असो की तिसरं, आई म्हणून त्या महिलेला गर्भधारणेनंतर स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी रजेची गरज आहे. तो तिचा मूलभूत अधिकार आहे, जो मानवी हक्कांअंतर्गत येतो, असं सांगत तिसऱ्या बाळासाठी भरपगारी प्रसूती रजेला मंजुरी दिली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2017च्या मॅटर्निटी बेनिफिट अमेंडमेंटनुसार महिला कर्मचाऱ्यांना पहिल्या 2 अपत्यांसाठी प्रसूती आणि मातृत्वाची रजा 26 आठवडे, त्यानंतरच्या अपत्यांसाठी 12 आठवडे रजा आहे. तसंच 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचं बाळ दत्तक घेणाऱ्या मातांनाही 12 आठवड्यांची रजा कायद्याने दिली आहे.